ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठी आणि महत्त्वाची अपडेट. आता ग्रामपंचायतीचा नमुना नंबर 8 कर्ज प्रक्रियेसाठी अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने 3 सप्टेंबर 2020 रोजी महत्त्वाचे पत्र जारी केले आहे. पूर्वी 6 डिसेंबर 2017च्या शासनपत्रानुसार ग्रामपंचायत नमुना 8 वर सहकारी संस्थांचे कर्ज किंवा बोजा नोंदवता येत नव्हता. मात्र ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना कर्ज घेण्यासाठी मोठ्या अडचणी येत होत्या. यामुळे अनेक शेतकरी आणि ग्रामस्थांना बँकेच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. आता शासनाने मोठा निर्णय घेत नमुना 8 वर कर्जाचा बोजा नोंद करण्यास परवानगी दिली आहे. म्हणजेच ग्रामपंचायत नमुना 8 कर्ज प्रक्रियेसाठी महत्त्वाचा दस्त म्हणून वापरला जाऊ शकतो. तथापि अंतिम प्रक्रिया संबंधित बँक, सहकारी संस्था आणि स्थानिक नियमांनुसार लागू राहील. ही माहिती ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन आणि विश्वासार्ह माहितीसाठी शासन साथी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.